जय महाराष्ट्र भावांनो. आज आपण वापस बेंगलोरचं नवीन लोकेशन एक्सप्लोर करायला जातो आहे. त्या लोकेशनचं नाव आहे आज बॉटनिकल म्हणजे लालबाग बॉटनिकल गार्डन असं नाव आहे. तर आजचं नेचर लवरसाठी आजचा व्हिडिओ होणार आहे. तर त्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढं. हो का, हे फर्स्ट गेट आहे त्याचं. तर लालबाग बॉटनिकल गार्डन म्हणून दिलेलं आहे. तर जाऊतात आपण आतमध्ये. तिकीट काढलेलं आहे आपण. इथं 70 रुपये पर हेड असं तिकीट आहे. पार्किंगची पण सोय आहे. तर त्यामुळं गाडी घेऊन या येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. 4 व्हीलर 2 व्हीलरची पार्किंग आहे मस्तपैकी. खूप सुविधा आहे तिथं. त्यामुळं या बघू मस्तपैकी आतमध्ये जाऊतात आपण. फर्स्टली आता आपण पहिला पुढच्या डोंगरावर जाऊ. तो जरा इंटरेस्टिंग वाटतोय. मस्तपैकी पूर्ण दगडाचा दिसतोय हे मॅप. खूप मोठा डोंगर नाही आहे बट ठीक आहे, पूर्ण दगडांचा आहे. त्यात जरा इंटरेस्टिंग गोष्ट होती. बघा मस्तपैकी किती व्ह्यू मस्त आहे. तिथून बेंगलोर सिटी पण दिसत होती, म्हणजे मेन बेंगलोर सिटी. इथून काही एवढा मस्त व्ह्यू नाही आला, बट ह्या साईडला गार्डन असल्यामुळे लेफ्ट साईडला गार्डन आहे. त्यामुळं आता आपण जाऊत खाली आणि खालून जाऊ का आपण जाऊत मस्तपैकी आता पुढचं सगळं व्ह्यूज बघायला. इथं खूप झाडाची डिझाईन मस्त बनवले होते. हे खूप भारी वाटलं मला बघायला. इथं खूप साऱ्या गोष्टी बघायला ते एकदम भारी असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होते, डेकोरेशनचे होते ते. आणि हे मेन गोष्ट होते इथले ते लाकडांचं बनवलेले डेकोरेशन. म्हणजे एक प्रकार म्हणजे स्ट्रक्चर खूप भारी बनवले होते. वेगवेगळ्या प्रकारचे तो काय मोराचे ते होते. आंब्याला किती भारी मोर आला आहे. तोंडाला पाणी सुटलं होतं पण नाही तोडू शकत, फाईन बसतो. त्यामुळं इथं बघा खाण्यापिण्याची पण सोय मस्त आहे तिथं. मग लाकडांचं जे वेस्टेज लाकूड म्हणजे जे झाडं पडले बिडले होते किंवा ते ना त्यांचं मस्तपैकी डेकोरेशन बनवले होते वेगवेगळ्या प्रकारचे. मग ह्याच्यावर खूप काही गोष्टी होते. तर सिंह दिसतोय मला, मगर दिसतोय आणि एक पक्षी पण दिसतोय आणि गुफा. आणि काही तिकडे त्या साईडला पण असे मस्त झाडं आहेत वेगवेगळे बनवलेले. व हे पण स्ट्रक्चर बघा काय तर वेगळंच दिसतं. एकदम मस्तपैकी सिंहाचं कसं तोंड बनवलेलं एकदम भारी. झाडांचं वेगवेगळे डेकोरेशन, मोर बघा काय कलाकृती बनवल्याने. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बनवलेले होते इथं. मग हे आपलं हे आहे एक तर मगर आहे मागच्या साईडची, आणि पुढची ही तर काय म्हणते सरडा म्हणता येईल. आणि हा मासा होता. मासा जरा कुजला होता, खूप वर्षे बनवला होता वाटतं. आणि ह्याच्यावर तर खूप सारे प्राणी बनवले होते ते. तर त्यात कोणते तुम्हाला दिसले कमेंटमध्ये सांगा. मला तरी जास्त दिसले नाही, म्हणजे होते पण ओळखायला खूप टाईम लागला होता. ओके, बॉटनिकल गार्डनचं मोठं म्हणजे वृक्षारोपण करण्याचं ठिकाण. छोटी झाडं होती ते रोपण करतात. तर मस्त भारी होतं जो. खूप सारे वेगवेगळे प्रकारचे मला झाडं बघायला भेटले. म्हणजे इथं खूप सारे प्लांट्स की असे मी कधी बघितले पण नव्हते. असे प्लांट्स बघायला मला इथं भेटले, म्हणून तर त्याला बॉटनिकल गार्डन म्हणतात. इथली खासियतच आहे की आपण आपल्या जे म्हणजे नॉर्मली आपल्या असं आजूबाजूला जे प्लांट्स नाहीत, झाडं नाहीत ना, ते इथं सगळे म्हणजे बनवतात. म्हणजे इथं स्वतः तयार करतात आणि इथंच गार्डनमध्ये लावून टाकतात. खूप वर्षापासून हे गार्डन नाही इथं. बघा किती भारी वाटतं बघायला. छोट्या मुलांना दाखवण्यासाठी खूप मस्त आहे सर. कधी तुम्ही आलात बेंगलोरला कोण लहान मुलांसोबत तर त्यांना घेऊन नक्कीच आहे. इकडे वेगवेगळं झाडेही बघायला भेटतील त्यांना, वेगवेगळं काय तर शिकायला भेटेल. मला तरी थोड्या वेळासाठी असं वाटलं होतं मी तर कुठल्या परदेशात आलो आहे तर असं मला वाटत होतं. त्यानंतर
मस्त व्ह्यू होता म्हणूनच वाटलं. कारण की इथली झाडी जी आहेत ना, जे आपण प्लांट्स झाडी आहेत ना, ते आपण कधी असे आसपास आपल्या कधी बघितलेच नाही. त्यामुळं असं बघितलं की अरे बापरे, असे पण झाडं असतात का, असंच फील होतं. एकदम मस्त व्ह्यू आहे इथं. तुम्हाला पण वाटतं का नाही व्हिडिओ बघून? जरा कमेंट करा मला की परदेशात आल्यावर असं काही वाटतं का? आपण तर काही या झाडांची नावं माहीत नाही म्हणून आपण एकच नाव देतो त्यांना सगळ्यांना, शोचे झाडं. मस्त जुगाडू माणसं आहेत आपण इंडियन लोक, मस्तपैकी जुगाड करतो कुठल्या पण गोष्टी. ते वेगवेगळे झाडं होते, मला तर कन्फ्यूज झालं काय आहे नेमकं इथं. कॅक्टस प्रकारचे पण झाडं खूप होतं इथं. आणि काही समोर जे आहे ना ते गुलाबांची बाग आहे. खूप सारे गुलाबाचे, फक्त गुलाबाचे झाडं होते ह्याच्यामध्ये. फक्त गुलाबाचे झाडं, फक्त गुलाब नव्हते. गुलाबांचे झाडं होते पण गुलाब नव्हते. कुठंतरी एखादं दिसत होतं. मस्त. सध्या पाण्याची टंचाई ना बेंगलोरमध्ये, त्यामुळं काय बांबूंचं लोकेशन होतं. पण हे बांबूंच्या लोकेशनच्या इथं ना खूप भारी स्ट्रक्चर केलं होतं की असं आसपास पाणी असेल आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे हे केले होते, बांध केले होते. आपण म्हणतो ना बांध असतात आपले, बांधावर असे हे लावले होते. पण इथं पाण्याची सध्या खूप टंचाई आहे, सगळ्यांना माहीतच असेल, न्यूजमध्ये सारखं चालतं आहे. बेंगलोरमध्ये सध्या पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळं पाणी तर सध्या नाही भेटणं दिसणार इथं. पण नेक्स्ट टाईम आपण पावसाळ्याच्या टायमिंगला एकबार येऊन वापस एक छोटासा व्हिडिओ आपण तर बनवूत. कारण की मला पण ते बघायचं की ती म्हणजे डिझाईन तर खूप भारी बनवली होती. त्यामुळे मला पण जरा असं वाटतं की बघावं आपण एकबार येऊन वापस, हो का. आणि इथंच ना मी चलतं मला एक छोटंसं असं लाकडांचं बनवलेलं एक छोटंसं घर दिसलं. त्याला तिथं साईडला नाव पण दिलं होतं, इन्सेक्ट कॅफे. इन्सेक्टचा पण कॅफे असतो. मला पहिल्यांदा कळालं. हो का. इथं सगळं पाणी सुकलेलं, म्हणजे सगळं पाणीच नसल्यामुळे ते असं सगळं दिसत होतं. पण काय असं इमॅजिन जर केलं ना तर पाणी असल्यावर किती भारी वाटेल लोकेशन आहे. तर मस्तच होतं. तरी आपण एकबार व्हिजिट करूच वापस एकबार पावसाळ्यात. नंदी महाराज बसलेले होते. असे रस्ते बसते एकदम मस्त भारी वाटत होतं. कुठल्या परदेशात आल्याने ते फीलच होत होता, परदेशातलाच फील होत होता. आपल्या इथं पण खूप मस्त आहे असं इंडियामध्ये. बट थोडंसं वेगवेगळे प्लांट्स बघितल्यावरच फक्त फील होतो की बाबा आपण कुठल्या तर परदेशात आलो आहे का काय असं. हो का. हे मस्तपैकी तळं जेव्हा बघितलं ना तेव्हा मनाला एकदम असं काय म्हणतात, पैसा वसूल असं आला असं वाटलं होतं. एकदम भारी पैसा वसूल का. एकदम मस्तपैकी असं थंड वारं येत होतं. थोडंसं ऊन चालू झालं होतं, त्यामुळं आम्हाला फिरता खूप टाईम झाला होता. बट जेव्हा इथं आलो ना असं डोळे असं एकदम मस्त असं नाही का, डोळ्याला एकदम आराम भेटला. वाह, असंच फक्त फील व्हायला लागला. वाह वाह, एकदम भारी. इथं ना एक छोटासा ते छोटा नाही पण तो झरा आहे. स्ट्रक्चर पाण्याचं पण जे आहे ना इथं तळ्यात पाणी येतं ना ते पण खूप मस्त. नको आहे 3 मेंबर, 1 मेंबर वेगळा, 2 मेंबर वेगळे. बदक खूप भारी वाटत होतं. ह्यांना बघितलं होतं, बरं झालं असं वाटलं की बघायला भेटलं मला बदक. ओके. छोटं इथून पाणी येतं मध्ये, इथल्या तळ्यामध्ये जातं. हे तळं आहे, बनवलेलं तळं आहे मस्तपैकी. असे तळे ना बेंगलोरमध्ये खूप आहेत. अख्ख्या सिटीमध्ये तुम्हाला खूप सारे बेंगलोरचे असे तळे बघायला भेटेल. आणि हो का, मी मग अशी म्हणलं ना एक छोटासा झराच आहे तो, तिथून पाणी पडतं. काय व्ह्यू असेल ना एकदम. 2-3 अशा गोष्टी आहेत ना, मला ते आता पावसाळ्यात एक बार वापस येऊन व्हिजिट करा असंच म्हणायला लागले. त्यामुळं आणि तुम्हाला पण असं दाखवायला म्हणजे मस्तपैकी वाटेल पण एक बार व्हिजिट करूच पावसाळ्याच्या टायमिंगला. ह्या व्हिडिओला लाईक जास्त करा. त्या टायमिंगला मस्तपैकी मग वापस एक बार. आणि थोडंसं खाली आलं, मला वाटलं झालं आता पाण्याचं, तर लोक इथं एक छोटंसं तळं दिसलं. इथं तर एकदम वेगळाच फील येत होता. एकदम भारी वाटत होतं, एकदम भारी. काय बोलण्यासाठी काहीच नाही एवढं. एकदम असं फक्त भारी बोलू शकतो, एवढंच बोलू शकतो. कारण की असं बघून असं नेचरचा स्वादच घ्यायला असा एवढा टाईम नव्हता ना की वा असंच एवढंच बोलायचं मी तर. हो काय, शोची झाडं
आता मला नाव माहीत नाही, मी आधी सांगितले शोचे झाडच म्हणण्याला आपण जोगड म्हणतो. हे शोच्या झाडाची बुलबुल होती. आणि हो का हे कबुतरांचे घर, याला मला किती भारी वाटलं. किती असं म्हणजे फक्त कबुतरांसाठी, असं म्हणजे पक्ष्यांसाठी, कबुतरच नाही पण पक्ष्यांसाठी. आजकाल तर जास्त पक्षी दिसतच नाहीत, कबुतरच जास्त दिसतात. तर आता काय त्यांचाच कब्जा इथं. पण किती भारी घर बनवलेले आहेत बघा त्यांच्यासाठी. आणि त्यात राहतात पण, घरटी पण होते त्याच्यात. तर आलं आता ह्या लास्ट आहे. सध्या तिथं जरा बांधकाम चालू असल्यामुळे तिथं अजून 2-3 गोष्टी होत्या दाखवल्यासारख्या, बट ते आता म्हणजे तिथं बंद होतं. आपण जायचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ आपण तिथं स्टॉप करूत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका. शेअर करा आणि जरा आपल्या नातेवाईकांना ह्यांना पण शेअर करा व्हिडिओ. ह्यांना पण बघायला, लहान मुलांना हे बघायला आवडतं, त्यामुळे बघायला. आपण इथं स्टॉप करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.